तर आज घरातल्यांचं असं म्हणणं होतं की नाश्त्याला उपीट नको, पोहे नको, नंतर मॅगी नको. रविवारचा दिवस म्हटल्यानंतर स्पेशल नाश्ता असा काहीतरी जरा वेगळा असा आवडतो आणि झटपट काहीतरी करा चांगलं. बरं ठीक आहे म्हटलं, मग मी तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडासा रवा घातलेला आहे, जिरं घातलं आणि मीठ घातलं आहे चवीनुसार आणि चांगलं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. याच्यामध्ये गाठी वगैरे अजिबात राहायला नाही पाहिजे, ते एकदम स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं याचं. तर मी ते छानपैकी जेवढं बसेल तेवढं पाणी ह्याच्यामध्ये घालून चांगली पातळ अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तर आता सगळ्यात जास्तीत जास्त आपण तांदळाची आंबोळी वगैरे बनवतो, तांदूळ उडीद डाळ वगैरे भिजवून आंबोळी बनवतो. पण पहिल्याच्या काळामध्ये असं काही आंबोळी वगैरे करायचं म्हटलं की गव्हाचं पीठ भिजवायचं, नंतर ज्वारीचं पीठ वगैरे भिजवायचं, त्याच्यापासून आंबोळ्या वगैरे करायच्या, पण टेस्टला एकदम अप्रतिम लागायच्या. माझी आई तर मला हे नेहमी बनवून द्यायची, त्यामुळे म्हटलं आज चला आज हा झटपट नाश्ता आपण बनवूया. घरी सगळ्यांना आवडतात पण आणि केलेल्या छान पण झाल्या, आवडल्या सुद्धा. तर 10 मिनटं हे रेस्ट करायला ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर आहे ना मग मी मस्तपैकी तव्याला असं तेल लावून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी लागल तसं घालून घेतलेलं आहे आणि एकदम पातळ असेल तर छान जाळी वगैरे सुटते. तर पहिले आपण आंबोळी वगैरे बनवतो ना, तर त्या पिठाचा अंदाज लागत नाही, त्यामुळे माझं थोडंसं पीठ इथं घट्टच झालेलं आणि ही आंबोळी जी काही थोडीशी चपातीसारखी दिसत होती एका साईडनी आणि एका साईडनी आंबोळीसारखी दिसत होती. तर माझी आई मला सांगायची की अगोदर आम्ही अशा गव्हाच्या पिठाच्या आंबोळ्या वगैरे बनवायचं आणि ते गुळवणी बरोबर खायचो. छान आहे. तरी त्या गव्हाच्या पिठाच्या आंबोळ्या मम्मीना सुद्धा आवडतात, त्यांना सुद्धा आवडला, खूप छान झाला होता. आणि याला घावणी किंवा मग तुम्ही आंबोळी म्हणू शकता गव्हाच्या पिठाची. आणि कुरकुरीत असेल तर ती आंबोळी, पण हा छान असं सॉफ्ट पदार्थ होतो, जास्त असा कुरकुरीत होत नाही. थोडासा रवा घातलं की बारीक गॅसवरती भाजली तरी ही सुद्धा आंबोळी कुरकुरीत अशी होते. आणि तर सगळ्या आंबोळ्या बघा किती छान झाल्या, तुटला तर अजिबातच नाहीत आणि मस्त अशा ह्या आंबोळ्या झालेल्या आहेत, जाळी पण एकदम छान सुटलेली आहे. तर इथं थोडंसं मीठ चेक करायचं होतं, त्यामुळे मी पण थोडीशी खाऊन बघितली होती, एकदम टेस्टला अप्रतिम झालेली आणि सगळ्या आंबोळ्या अशा करून घेतलेल्या आहेत, एकदम मस्त होतात. तर ही रेसिपी कुणी ट्राय केलेली आहे किंवा कोण बनवतो, कोणाला आंबोळी ही आवडते, तर ती सुद्धा मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर आज नाश्त्याला उपीट नको, पोहे नको, मॅगी नको म्हटल्यानंतर म्हटलं आता काय करायचं, बराच विचार केला आणि मेथी पण शिल्लक होती, म्हटलं थोडीशी मेथीचे पराठे करावेत, परत ते कॅन्सल झालं. तर थोडीशी पालक शिल्लक होती, म्हटलं पालक वगैरे पण चिरून घेतली, पालकचे पराठे करू का म्हटलं, तर ते सुद्धा नको म्हटले, परत ते पण कॅन्सल झालं. त्याच्यानंतर काय करायचं, बऱ्याच वेळा इकडे तिकडे विचार केला आणि शेवटी मग ही आम्ही गव्हाच्या पिठाचे घावणे असे बनवले आणि असे गरम गरम म्हणजे तव्यातनं काढले की अगदी ताटात दिलं ना मग मस्त आवडीने खातात. आणि मिस्टर यायला समोर नको म्हणत होते, मग त्यांच्यासाठी सुद्धा असे गरम गरम जे काही गव्हाच्या पिठाचे घावणे आहेत ना, तर ते सुद्धा केलेले आहेत आणि सगळ्यांना गरम गरम असा नाश्ता आज दिलेला आहे. तर इथं मम्मींचा सुद्धा नाश्ता झालेला, भाऊजींचा झाला, मिस्टरांचा झाला, सगळ्यांना असे गरम गरम घावणे वगैरे तयार करून दिले, एकदम मस्त लागले आणि हा सुद्धा किती पातळ झाला आहे. त्याच्यानंतर मग आम्ही वगैरे खालींची काही पालक शिल्लक राहिली होती ना, मग ती शेपूच्या भाजीमध्ये घातली आणि शेपूची भाजी आणि पालकची भाजी करून टाकली. तर हा होता आजचा व्हिडिओ, कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. बाय.